नमस्कार मित्रांनो, रेशनऐवजी पैसे मिळणार राज्य सरकारच्या माध्यमातून नवा जी.आर. या जी.आर. मध्ये कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत, कधीपासून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रक अधिकारी प्राधिकृत करण्याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, यापूर्वी एक व्हिडिओ आपण घेतलेला होता की राज्य सरकारकडून केसरी शिधापत्रक धारकांना पैसे दिले जाणार आहेत अन्नधान्याऐवजी. याबद्दलची माहिती भरपूर अशा लाभार्थ्यांना अचूक मिळालेली नव्हती. यासाठी व्हिडिओ सुद्धा आपण व्यवस्थित घेतलेला होता, परंतु काही लाभार्थ्यांना ते विश्वास वाटत होतं, काही लाभार्थ्यांना विश्वास वाटत नव्हता. 25 जुलै रोजी हा आता शासन निर्णय परत घेण्यात आलेला आहे. व्यवस्थित माहिती समजून घ्या. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे कसे मिळणार आहेत, प्रति लाभार्थ्यांना किती दिले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केसरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता विभागाच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. आता यामध्ये जे APL केसरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रति महिना प्रति लाभार्थी 150 रुपये इतकी रक्कम रोख थेट हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. यामध्ये परत बदल करण्यात आला. दिनांक 20 जून 2024 रोजी यामध्ये फेरबदल करून एप्रिल 2024 पासून प्रति महिना प्रति लाभार्थी 170 रुपये अशी सुधारणा करण्यात आली. म्हणजे यामध्ये पूर्वी 150 दिले जाणार होते, यामध्ये बदल करून 170 रुपये प्रति महिना दिले जाणार आहेत, असं सुद्धा स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता आपण समजून घेऊया हा शासन निर्णय का घेण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करणे या योजनेचा निधी कोषागारातून आरहित करण्यासाठी लेखाधिकारी, इथं समजून घ्या परत एकदा, हे लाभ कोणाला दिले जाणार आहे. APL केसरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम दिली जाणार आहे. इथं पॉइंट क्लिअर करून घ्या. कोणाला? केसरी शिधापत्रक धारकांना. आता यासाठी जे काही आरहित करण्यासाठी लेखाधिकारी, नागरी पुरवठा, वित्तीय सल्लागार, उपसचिव कार्यालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. आता हे अधिकारी का नेमण्यात आलेले आहेत? कारण आतापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जो काही प्रति लाभार्थी 170 रुपये जमा करण्यात येणार आहे अन्नधान्याऐवजी, ते पैसे पाठवण्यासाठी विलंब होत होता, म्हणून हे सर्व अधिकारी या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत. आता प्रति महिना प्रति लाभार्थी लवकरात लवकर रक्कम ही वितरित केली जावी, यासाठी हे अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे नक्की जमा होतील. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.